आज ना चक्क मला नाही तर माझ्या मुलींना पाणीपुरी खायची होती. मग काय नाही तर मी म्हणूच शकत नाही कारण की ती लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचीच फेव्हरेट. दिवाळी संपून गेली पण हे मिठाईचे डब्बे काही यायचं थांबत नाही. पण त्याच्यासाठी ना दोघींचीच भांडणं लागतात, मला पाहिजे मला पाहिजे म्हणून. कुठे जायचं म्हटलं ना तर या मोठ्या व्यक्तींना पहिले तयार करून द्यायचं आणि नंतर आपण तयार आरामात करू शकतो. इथे ना यशवी मला रिक्वेस्ट करत होती, मम्मी जरा इकडे बघून थोडी स्माइल तर दे. थोडी थंडी वाढली की काळा ब्लँकेट आणि काळा स्वेटर. यावेळेसला दिवाळीला डीप क्लिनिंग नाही तर मला डिक्लटरिंग करायची होती. माझा प्लॅन फसला. डीप क्लिनिंग तर सोडा, साधी छोटी मोठी साफसफाई सुद्धा नाही करू शकले मी कारण मी चांगलीच बिमार पडले. हा तर माझा जन्मसिद्ध अधिकारच आहे. एक काम करायला जाते आणि दुसरं जास्त होऊनच बसतं. आम्हाला कोणाची गरज नाही, आम्ही स्वतःच उरकवून घेऊ शकतो, इतकं हुशार झालेलो आम्ही आता. एवढं सगळं काम केल्यावर ना माझ्यामध्ये तर काही एनर्जीच नव्हती बाबा पूर्ण स्वयंपाक करण्याची. म्हणूनच प्लॅन बनवला मसाले भात करण्याचा. त्यासाठी ना त्यामध्ये कुकरमध्ये छान असं 2 पळी तेल टाकून खडे मसाले टाकून घेतले. ते टाकून छान असं लालसर होऊ दिलं. मिरचीची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट टाकून छान असं मिश्रण एकजीव केलं. त्यानंतर लाल तिखट, हळद, गरम मसाला, धनिया पावडर, नंतर किचन किंग मसाला, चवीपुरतं मीठ आणि उरलेल्या भाज्या टाकून छान असं टमाटर टाकून मिश्रण एकजीव केलं आणि धुतलेला तांदूळ छान असं पाणी टाकून कुकरचं झाकण लावून दिलं आणि 3 शिट्या येऊ दिला. मस्त असा चमचमीत भात आपला रेडी आहे, बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.